बघा, सुनेत्रा पवार ह्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये कोणाला कोणते पद द्यायचे नाही द्यायचे त्याचा अधिकार तो त्यांचा असतो. पण आता कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे प्रदेश अध्यक्ष हे म्हणतात की आम्ही आपत्कालीन परिस्थितीमध्ये आम्हाला निर्णय घ्यायचे अधिकार असतात. आता मला असं वाटतं की राष्ट्रीय अध्यक्षाचे अधिकार असतात आणि तो त्यांच्या पक्षाचा मुद्दा आहे. मला वाटतं की राष्ट्रवादीच्या अंतर्गत जे काही चाललेलं असेल त्याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करावा हे काही बरोबर नाही आणि मला वाटतं की त्या पक्षामध्येच त्यांचे निर्णय व्हावेत असं आम्हाला अपेक्षित आहे. पण पक्षात अंतर्गत कुठेतरी धुसफूस असल्याचं या माध्यमातून समोर येते का? आलंच आहे ना. त्याच्यामुळे हे जे काही आता यांनी दोघांनी पत्र पाठवलं की आम्ही इमर्जन्सीमध्ये निर्णय घ्यायचे आमचे अधिकार आहेत. आता इमर्जन्सी केव्हा येणार तेव्हा घेतील हे निर्णय. पण अजून काही हे जे आता यांनी पत्रव्यवहार केलात म्हणजे धुसफूस आहे हे त्याच्यातून स्पष्ट होते. भाऊ, अजित पवार गट आणि शिंदेची सेना या दोन्ही पक्षातील 25 ते 30 आमदार भाजपमध्ये विलीन होण्याच्या मार्गावर आहे. मात्र त्यांना काही काळ थांबावं लागलेलं आहे असं संजय राऊत म्हणतात आहे. याकडे कसं बघता तुम्ही? हे होऊ शकतं? आपल्याला लक्षात असेल की महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर मी एक वक्तव्य केलं होतं. मी तो गेम शब्द वापरला होता आणि त्याच्यात अजित पवार यांचा विमान अपघाताने मृत्यू झालेला होता हे आपण सगळ्यांना माहिती आहे. मी 8 दिवसातच सांगितलं पण त्या 8 दिवसात ते तशी घटना घडली. पण मी म्हणून आता गेम शब्द वापरण्यापेक्षा याला मोठा खेळ आता राष्ट्रवादी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा होणार आहे. हे मी अधिवेशनाच्या आत्ताच बजेट अधिवेशनामध्ये मी वक्तव्य केलं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की खेळाची सुरुवात झालेली आहे. हे 5 राज्याच्या निवडणुकीच्या त्याच्यामध्ये या 5 राज्याच्या निवडणुकीच्या पहिलेच हा खेळ पूर्णत्वास जाईल असं चित्र आज निर्माण झालेलं आहे. त्यामुळे भाजप हा जो पक्ष आहे देशभरातल्या यांच्या राजकारणावर आपण लक्ष घातलं यांच्यासोबत असलेले सगळे पक्ष ते त्या पक्षाला संपवतात हे असं चित्र आपण देशभरातल्या राजकारणात पाहिलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या अजित पवार गट राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे गट हे दोन्ही गट हे संपवण्याच्या मोडमध्ये आलेले आहेत आणि मधल्या काळात खूप सारा खेळ होईल असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं आहे. शिंदेच्या सेनेची डिनर डिप्लोमॅसी सुरू झालेली आहे. केंद्रीय मंत्री जे आहेत प्रतापराव जाधव यांनी एक डिनर आयोजित केलं होतं आणि ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील, आष्टीकर आणि संजय देशमुख यांची सुद्धा उपस्थिती त्या ठिकाणी होती. म्हणजे कुठेतरी हालचाल सुरू झाली असं म्हणायचं. महाराष्ट्रातल्या राजकारणात आपण एक गोष्ट पाहिली असेल की विरोधी पक्षातले असेल सत्ता पक्षातले असेल जेव्हा आम्ही सत्तेत होतो त्यावेळेस BJPचेही लोक आम्ही बोललेल्या कार्यक्रमात यायचे. ते आता सत्तेत आम्ही जातो. त्याच्यामुळे महाराष्ट्रातलं एक राजकीय कल्चर आपण पाहिलं तर त्याला डिनर डिप्लोमॅसी नाही म्हणणार. पण हा जो खेळ जो आहे तो खेळ वेगळ्या पद्धतीने सुरू झालेला आहे आणि भाजप त्या पद्धतीनं त्यांच्यासोबत असलेल्या सगळ्या पक्षाला गिळंकृत करेल असं पद्धतीचं चित्र आता निर्माण झालेलं आहे. अशोक खरात प्रकरणात जर बघितलं असेल तर आधार कार्ड पॅन कार्ड जे आहेत ते मोठ्या प्रमाणात त्यात कारनामे सुद्धा केले आहे. रुपाली चाकणकर यांच्या बहिणीच्या जे 100 कोटीचे जे व्यवहार झाले त्यात जे आहे ते स्वतः व्यवहार जे आहे ते अशोक खरातने केलं कारनामा समोर आलेला आहे. मी विधानसभेतही बोलताना सांगितलं होतं की हे भोंदूबाबा जो खरात आहे याला राजकीय वापरला जातो आहे. 17 मार्चलाच त्याच्यावर गुन्हे दाखल का केलेत? कारण की हा खरात प्रकरण तर अनेक दिवसाचं चाललं होतं. फडणवीसांचे पोलीस मग नाशिकचा पोलीस कमिशनर असेल की नाशिकचे ग्रामीणचे IG असतील यांच्याजवळ सगळी माहिती होती. कारण की तिथं देशाचे गृहमंत्री जायचे, तिथं राज्याचे मुख्यमंत्री जायचे, अर्धा डझनपेक्षा जास्त मंत्री तिथं जायचे. तर हे सगळं जात असताना हे सगळं VIP मोमेंट या ठिकाणी असताना पोलिसांजवळ ही माहिती नसणं हे आश्चर्य आहे. पोलिसांजवळ ही माहिती होती. पर्यायानं ती गृहमंत्रालयाकडे होती, पर्यायानं राज्याच्या गृहमंत्र्याकडे होती, देशाच्या गृहमंत्र्याकडे होती आणि हे सगळी माहिती असताना अशोक खरातला इतके दिवस पोसून कोणी ठेवलं
तर ते सत्तेत बसलेल्या भाजपनी पोचून ठेवलेलं होतं. आणि एकनाथ शिंदे जेव्हा दिल्लीत गेलेत आणि यांच्या दोन्ही आकांना भेटले आणि तिथून आपली खुर्ची जाते असं फडणवीसांना वाटायला लागलं आणि तिथून हा गेम पॉलिटिकल झालेला आहे. आणि म्हणून खरातसारख्या राक्षसाला हे पहिलेच संपवता आलं असतं, महिलांना वाचवता आलं असतं, पण याला राजकीय वापरायसाठी खरातला इतके दिवस पोसून ठेवण्याचं काम हे राज्यातल्या सरकारने केलेलं आहे. हे तेवढंच सत्य आहे आणि हे मी विधानसभेत रेकॉर्डवर आणलेलं आहे. त्याच्यामुळे जे काही राजकारण आत्ता खरातच्या नावानं चाललेलं आहे ते तर त्याला बिलकुल या पाप्याला सजा झालीच पाहिजे, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. पण जे महागाई आहे, ज्या पद्धतीनं गॅस मिळत नाही, ज्या पद्धतीनं डिझेल पेट्रोलच्या महागाई वाढलेल्या आहेत, शेतकरी रोज बर्बाद होती आहे, या सगळ्या विषयाला डायव्हर्ट करण्यासाठी खरात प्रकरणाला राजकीय दृष्टिकोन वापरायचं असं सरकारला असेल तर हे चुकीचं आहे. त्याला काय फाशीवर चढवायचं तर त्यांनी चढवलं पाहिजे. आणि जे कोणी आता त्याच्यामध्ये अनेक मंत्री, अनेक आमदार सत्ता पक्षातले हे त्याच्या पापातले वाटेकरी आहे. ज्याप्रमाणे खरातला जे पनिशमेंट आपण देणार आहात तेच पनिशमेंट आपल्या मंत्र्यांना देणार का, देशाच्या गृहमंत्र्याला देणार का, मुख्यमंत्री स्वतः त्याच्यात आहेत त्यामुळे त्यांना देणार काय, हे सगळ्या प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. पण याच्या पलीकडे जाऊन जे आज राज्यामधली जी परिस्थिती आहे, शेतकरी या अवकाळी पावसामुळे ज्या पद्धतीनं बर्बाद झालेला आहे, त्याबद्दलची भूमिका सरकारने स्पष्ट केली पाहिजे की तुम्ही काय मदत देणार, ही महागाईला रोखण्यासाठी सरकारचं काय प्रयत्न आहे ते सरकारने स्पष्ट केले पाहिजे. भाऊ, नवनीत राणांनी एक वक्तव्य केलं आहे की उद्धव ठाकरेच्या सेनेचे 90% आमदार जे आहेत ते भाजपच्या संपर्कामध्ये आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भाजप आणि काँग्रेस हे दोनच पक्ष राहील. मी तुम्हाला मगापासून सांगत आहे की जे सत्ता पक्षाला जोडलेले जे अनेक पक्ष जे आहेत, त्याच्यात राष्ट्रवादी असेल, अजित पवार असेल, एकनाथ शिंदे असतील, या सगळ्यांना गिळंकृत करण्याचं काम भाजपने चालू केलेलं आहे. त्याच्यामुळे पुढचा काळच हा त्या पद्धतीनं नवनीत राणांनी सांगितलं की काँग्रेस आणि भाजपच राहणार आहे. ते बरोबर आहे. महाराष्ट्रात तसंच चित्र होणार. अंधश्रद्धेच्या नावाखाली अशोक खरात यांच्यावर जमीन हडपल्याचा आरोप होता आणि त्या जमिनीवर महादेवाचं मंदिर सुद्धा उभारल्याची माहिती समोर येते. आता जिथं ते आश्रम आहे ते अतिक्रमणाचं आहे. गावकऱ्यांनी विरोध केलेला आहे, त्याच्या तक्रारी केलेल्या आहेत. अंधश्रद्धा निर्मूलननी अनेकदा त्यांच्या विरोधात पत्रव्यवहार सरकारच्या विरोधात केलेला आहे. जेव्हा अशोक खरातवर जेव्हा कारवाई होत होती तर गावाच्या लोकांनी उत्सव साजरा केला. म्हणजे हे प्रकरण आजचं नाही किंवा कालचं नव्हतं, हे प्रकरण अनेक दिवसाचं होतं. सरकारला त्याच्या सगळं माहिती होतं. सरकारने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. सरकारने हिंदुत्वाच्या नावाने या भोंदूभावाला पोचलं. अनेक महिलांचं शोषण त्या ठिकाणी झालं, हेही तेवढं सत्य आहे. आणि सरकारनेच हे मंदिर बांधायला तिथं विकासासाठी पैसे दिलेले आहेत. त्यामुळे सरकारच याला दोषी आहे हे याच्यातून स्पष्ट होते आहे. त्यामुळे फक्त अशोक खरातच नाही तर राज्यातलं सरकारही याला दोषी आहे असं म्हणता येईल. उबाटा गट जे आहे ते काँग्रेसमध्ये विलीन होणार अशा प्रकारचे वक्तव्य आहे जे नवनाथ बन भाजपचे प्रवक्ते त्यांनी केलेलं आहे आणि सुपारी आहे तर संजय राऊतांनी घेतलेली असं त्यांची प्रतिक्रिया. असं कुठलंही प्रक्रिया आमच्याकडे चाललेली नाही आहे. त्याच्यामुळे हे खोटे आरोप आहेत. भाऊ, राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडलेला आहे, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे, भाजीपाला असेल किंवा फळं पिकं असतील. काय मागणी राहील लवकरात लवकर पंचनामे? बघा, हे सरकार थोतांड आहे. या सरकारने अनेकदा शेतकऱ्याला फसवलेलं आहे. गेल्या वर्षीचंही अवकाळी पावसाची मदत अजून दिलेली नाही. आता मधल्या काळात 2 महिन्याच्या पहिले झालं, बजेट अधिवेशनाच्या पहिले त्याची मदत दिलेली नाही. पुन्हा शेतकरी उभा व्हायला गेला, पुन्हा आता अवकाळी पाऊस आला आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. सरकारने मागचं मधल्या काळातलं आणि हे सगळं मिळून मोठी मदत शेतकऱ्यांना केली पाहिजे. शेतकऱ्याला उभं केलं पाहिजे. नाहीतर हे शेतकरी विरोधी भाजप आहे हे महाराष्ट्रातला शेतकरी यांना ओळखून जाईल आणि त्याचे परिणाम सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना भोगावं लागतील. ही भूमिका आमची आहे. नाफेड येथील कांदा घोटाळ्यासंदर्भात अशोक खरात यांचा सहभाग असल्याची माहिती आहेच ना. कारण की तिथं शेतकऱ्यांपेक्षा अशा बोगस माणसांना आणि मुठभर व्यापाऱ्यांना कशी मदत करता येईल याचा प्रयत्न झाला. ज्यावेळेस आमचा कांदा निघतो
महाराष्ट्रातला कांदा निघतो, कारण की आज देशामध्ये कांदा उत्पादन जे होतं त्याच्यातलं 60% उत्पादन फक्त महाराष्ट्रात होतं आणि त्याच्यामध्ये नाशिक भाग हा सगळ्यात मोठा आहे. आणि त्यावेळेस विदेशातून आयात कांदा केला जातो आणि कांद्याचे भाव पाडले जातात. आणि याचाच अर्थ शेतकऱ्यांना बर्बाद करायचं आणि अशोक खरातसारखी लोक आणि मोठा व्यापारी याला पोचण्याचं काम हेच लोक करायचे आहेत. आणि त्याच्यामुळे हे जे काही खोटे ID, खोटे 7/12 हे जे आता खराताकडे आपल्याला पाहायला मिळतात ते त्याचं कारण आहे. आणि म्हणून मी मगापासून सांगतो की सरकारचाच याच्यात मोठा सहभाग आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.